सभापती महोदया, मी आपला आभारी आहे. किमान आपण तरी माझं ऐकून घेतलं, घ्यायची संधी दिली. आपण म्हटलं की तुम्ही सभागृहात आहे, बोला. सन्माननीय सदस्य हेमंत पाटील साहेबांनी, सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी जी घटना कथन केली, मला थोडासा आपला वेळ हवा आहे. कारण मला काय वाटतंय की आपला तुम्ही मला सारांशाने मुद्दा सांगा. सारांशाने सांगतो. आपल्या दुपारच्या चर्चेत असतं तर अजून सविस्तर चर्चा झाली असती. मी आपल्याला एकच म्हणेन की थोडासा वेळ द्या. सन्माननीय सभापती महोदय, मी 40 वर्ष राजकीय जीवनात आहे. वयाच्या 20व्या वर्षी मी राजकारणात आलो. माझ्या वडिलांच्या निधनानंतर मी एका साखर कारखान्याचा चेअरमन झालो. 40 वर्षात असा अनुभव मला राजकारणामध्ये आमच्या जिल्ह्यात, राज्यात कधी आला नव्हता. एवढा वाईट, दुर्दैवी अशा पद्धतीचा अनुभव मी भोगलाय. सन्माननीय सभापती महोदया, निवडणुका होतात, बहुमत, अल्पमत आपण सगळे बघतो. या निवडणुकीमध्ये जिल्हा परिषदेच्या आमचा प्रीपोल अलायन्स महायुतीमधल्या 2 पक्षांचा झाला, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि शिवसेना. आणि प्रीपोल अलायन्समध्ये आम्ही 65 जागेंच्या सभागृहामध्ये 37 जागा जिंकल्या. आणि राईट फ्रॉम दी डे ऑफ इलेक्शन, म्हणजे निकाल डिक्लेअर झालेल्या दिवशी आम्ही सांगितलं आम्ही एक आहोत, जो निर्णय घ्यायचा आहे तो आमचा प्रीपोल अलायन्स घेईल. मी तेवढा इन्सिडेंट सांगतो आता काय झाला ते, ज्याचा उल्लेख सन्माननीय सदस्य विक्रम काळे सरांनी केला. आम्ही 33 सदस्य मतदानाला चाललो. आमची बैठक एकत्र झाली, ठरलं उमेदवार अध्यक्षपदाचा कोण, उपाध्यक्षपदाचा कोण, आणि आम्ही त्या ठिकाणी निघालो. सन्माननीय अध्यक्ष महोदय, हे 2 सदस्य ज्यांच्यावर गुन्हा दाखल झाला, संदीप मांडवे आणि अनिल देसाई, हे आमच्याबरोबर बैठकीला होते. ज्यांचं अपहरण झालं म्हणून सांगितलं ते बापसाहेब शिंदे, सदस्य राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे, आमच्याबरोबर होते. तिथं सुद्धा आमच्या बैठकीच्या ठिकाणी सन्माननीय सभापती महोदया 50 साध्या वेशातले पोलीस खाली होते. तुम्हाला अटकच करायची होती ना, आमच्या 2 सदस्यांना गुन्हा दाखल केलाय म्हणून. तिथं का नाही केली? का? 2000 शिवसैनिक तिथं होते खाली. तिथं नाही धाडस झालं पोलिसांचं आमच्या सदस्यांना हात लावायचं. मी, मान्य मकरंद पाटील, मान्य शशिकांत शिंदे आणि मान्य नितीन काका, आम्ही ह्या सदस्यांना घेऊन आम्हाला आपलाच चाललाय सगळा किस्सा. मंत्री महोदय, मला याच्यावर मला एक सभापती महाराज, माझे हात जोडून विनंती आहे. म्हणजे आता या सभागृहात सुद्धा आम्ही सुरक्षित आहात का नाही असं वाटायची वेळ आली. सभापती महोदय, आम्ही चाललो 4थ्या मजल्यावर. सभापती महोदय, 10 फुटाचं अंतर होतं. ते मेटल डिटेक्टर लावला होता जिथनं सदस्य आत जातात सभागृहात, त्या मतदानाच्या ठिकाणी. ते मांडवे म्हणतायत अरे पालकमंत्री आहेत, मला जाऊ दे मताला. सभापती महोदया, ह्या दंडाला 4 पोलीस माझ्या, हे अजून दुखतंय. ह्या दंडाला 4 पोलीस, दोघांनी कंबर आवडली माझी. अंग, सभापती महोदय, माझा अजून ठणकते. 4 दिवस झाले मी गोळ्या खातोय. मला त्या सदस्य सकट फटफटत नेलं. ह्यांचे बंधू खासदार नितीन काका पायऱ्यांवरनं त्याला खाली पाडलं. ह्यानाही ढकलत एका खोलीत नेऊन तिकडे ढकललं बाजूला. सभापती महोदय, काय 100 पोलीस साध्या वेशातले 4थ्या माळ्यावर, म्हणजे ही मोगलाई आहे का? आम्ही मंत्री आहोत, आमदार आहोत, 4 लाख लोकांच्यातनं निवडून आलेले. एवढा माजुरीपणा केला. त्या गोंधळात सभापती महोदया काय लागलं मला माहित नाही. माझ्या शर्टावर रक्त, जे सदस्य माझ्याबरोबर होते संदीप मांडवे, त्यांच्या शर्टावर रक्त. माझ्या बॉडीगार्डच्या लक्षात आल्यावर त्यानं रुमाल काढून मला दिला. मी दाबून धरलं थोडा वेळ. तोपर्यंत आमच्या दोन्ही सदस्याला पोलीस पळवत घेऊन गेले. सभागृहातून नेलं का तुमच्या? सभागृहाच्या अलीकडे त्या बॅरिक जे मेटल डिटेक्टर असते आत जायला लावलेलं, ते 5 फुटावर होतं. सभापती महोदय, मला एकच म्हणायचे सभापती महोदय, ह्या पोलिसांचं, आमची पार्टी मिटिंग होती तिथं 2000 आमचे कार्यकर्ते होते, तिथं धाडस झालं नाही. 4थ्या माळ्यावर भाजपचे सगळे कार्यकर्ते होते. भाजपचे 50 कार्यकर्ते तिथं, आमचा एक बी कार्यकर्ता सोडला नाही. आम्ही 4घच. हे मान्य मकरंद पाटील साहेब, मी,
शशिकांत शिंदे आणि खासदार नितीन काका, आम्ही चौघच होतो. मला आजही रेकॉर्डवर आणायचंय. तुम्ही 100 पोलीस होताना 10 कार्यकर्ते आमचे शिवसेनेचे आणि राष्ट्रवादीचे नाही, वर येऊ द्यायला मला काय पाहिजे वाटतं होते. याला- मग कसं तुम्ही घेऊन जाता ते बघितलं असतं मला आम्ही. थांबायचं नाही ते बरोबर नाही सभापती महोदय. माननीय शंभूराज न्याय द्या देसाई. आम्हाला, न्याय. हो. आम्ही मला कोणाकडे याच्यात न्याय मागायचा? असं इथं दिसतंय. आपल्याकडे मागणार आणि खाली मान्य अध्यक्षांकडे मागणार. मी त्यामुळे आपल्याला- माझी विनंती आहे, तो एसपी जो वागलाय ना सभापती महोदय, पूर्ण एखाद्या घरगाड्यासारखा वागलाय. त्यामुळे आपण, माझी विनंती आहे, त्याला तात्काळ निलंबित करा, बडतर्फ करा सेवेतनं. आज त्याची निवृत्त हायकोर्ट जज मार्फत त्याची चौकशी करा. हा अन्याय आम्ही सहन करणार नाही. त्यामुळे माझे हात जोडून आपल्याला विनंती आहे, अशा पद्धतीनं मंत्र्यांवर आरेरावी करणाऱ्या, मंत्र्यांना जखमी करणाऱ्या त्या पोलीस दलाचा प्रमुख तुषार दोशी, एलसीबीचा इन्स्पेक्टर देवकर, एलसीबीचा असिस्टंट इन्स्पेक्टर गर्जे आणि त्यांच्याबरोबरचे 100 पोलीस यांच्यावर तात्काळ कारवाई करून त्यांना निलंबित करा, एवढीच हात जोडून सभापती महोदय आपल्याला विनंती आहे. अतिशय गंभीर प्रकार आहे. परंतु नाही, एक मिनिट, मला माझा निर्णय यासाठी सांगायचा आहे आधी की ही जी घटना घडली त्याची माहिती वृत्तपत्रातून आली, तेवढ्यावरतीच मी थांबले नाही आहे. तर आपलंही म्हणणं मी ऐकून घेतलेलं आहे. हेमंत पाटलांनी सांगितलं, तुम्ही स्वतः प्रत्यक्षदर्शीच नव्हे तर तुम्ही स्वतः साक्षीदार आहात. आणि माननीय उदय सामंत मंत्री महोदय दुसरे हजर आहेत, गणेश नाईक इथे उपस्थित आहेत. तर तुम्हाला याच्यावरती काही शासनाच्या वतीने निवेदन करायचं आहे का असं मी विचारते. पण निवेदन करायचं नसेल तर या ठिकाणी असणारी पदावरची व्यक्ती, म्हणजे मी उपसभापती आहे, तर मी आज आत्ताच्या आत्ता साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी मतदारांना, देवकर आणि तुम्ही जे म्हणतात, हे पहा, या सभागृहामध्ये आमदार सांगतात ते खरं मानलं जातं, तर मंत्री सांगतायत म्हटल्यावर ते खरंच मानलं पाहिजे. हा आत्तापर्यंतचा प्रघात आहे. एक. दुसरं, एवढी घटना घडल्यावर सरकारकडून कालच चौकशीचे आदेश जायला हवे होते, ते काही कारणाने गेलेले नाही आहेत. आज पहिला दिवस आहे सुट्टीनंतरचा. तर ताबडतोब साताऱ्याचे पोलीस अधीक्षक आणि संबंधित ज्यांनी लोकांना ढकलाढकली केली, जखमी केलेला आहे आणि महत्त्वाचं म्हणजे मतदानाच्या प्रक्रियेपासून वंचित ठेवलेलं आहे, त्यांचं सरकारने निलंबन करावं असे मी निर्देश देत आहे. आता याच्यानंतर बोला पुढे काय असेल तर. चला. सन्माननीय उपसभापती मोदयांनी जो निर्देश दिलेला आहे त्याचं तंतोतंत पालन शासन करेल. धन्यवाद. चला आता आबा बोला. हा बोला, मग श्री मकरंद पाटील साहेब. सन्माननीय सभापती महोदया, देते खोडके आणि मग परवा मनीषा ताईंना बोलायचं असेल. सातारा जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये जी घटना घडली ही खरं तर या महाराष्ट्राच्या राजकीय एकूणच विषयाला कलंक देणारी ही घटना घडली. म्हणजे इतक्या वाईट पद्धतीनं प्रशासन सातारा जिल्ह्यामध्ये वागलं, अक्षरशः म्हणजे ज्या आमच्या महिला सदस्य होत्या त्या महिला सदस्यांच्या रूमची झडती घ्यायला 10 पोलीस गाड्या अधिकाऱ्यांची नावं काय आणि प्रत्येक महिला सदस्यांच्या रूमच्या झडती घेऊन अक्षरशः त्यांना जबरदस्तीनं नेण्याचा प्रयत्न हा त्या ठिकाणी पोलीस प्रशासनानं केला. मगाशी शंभूराज देसाईंनी सांगितलं ती वस्तुस्थिती आहे की पहिला गुन्हा दाखल झाला. सांगितलं देवकर. पहिला गुन्हा ज्या व्यक्ती म्हणजे जी विक्टीम होती ती विक्टीम स्वतः पोलीस स्टेशनला, महाबळेश्वर आणि वाई पोलीस स्टेशनला जाऊन सांगितलं की माझ्या बाबतीमध्ये कुठलीही जोर जबरदस्ती झालेली नाही, मी स्वखुशीनं माझ्या पक्षाच्या सदस्यांच्या सोबत मी आहे, हे स्वतः पोलीस स्टेशनला हजर राहून सभापती महोदया त्यांनी सांगितलं. तरी सुद्धा म्हणजे 5:30 पहाटे आम्ही त्या व्यक्तीनं पोलीस स्टेशनला वाईला जाऊन जबाब दिला आणि पुन्हा 6:15 नवीन गुन्हा त्याच व्यक्तीच्या संदर्भामध्ये दाखल केला गेला. अशा पद्धतीनं अतिशय चुकीच्या पद्धतीनं पोलीस प्रशासन वागलं. अक्षरशः आम्ही मंत्री दोघं असताना सुद्धा म्हणजे एखाद्या आरोपीला ज्या पद्धतीची वागणूक दिली जाती त्या पद्धतीची वागणूक आम्हाला मंत्र्यांना जर या राज्यामध्ये मिळत असेल तर याच्यासारखं दुर्दैव असू शकत नाही. सगळ्यात महत्वाचं की आपण एखादा आरोपी असला तर आपण त्याला मतदानापासून वंचित ठेवू शकत नाही, कारण भारतीय संविधानानं ही दिलेला मतदानाचा हक्क आहे. त्या हक्कापासून जाणीवपूर्वक लोकशाही मार्गातून जे सदस्य निवडून आले
त्यांना मतदानापासून अगदी मतदानाच्या दारापर्यंत गेलेले सभागृहाच्या तिथून पोलिसांनी त्यांना उचलून नेणं हे अक्षरशः या लोकशाहीला काळीमा फासणारी घटना ही सातारा जिल्ह्यामध्ये घडली. त्यामुळं माझी या निमित्तानं कळकळीची विनंती आहे की जिल्हा पोलीस प्रमुख आणि संबंधित प्रशासनावर आपण कडक कारवाई करावी, त्यांना बडतर्फ करावं, अशा पद्धतीची मी मागणी या निवेदनाच्या निमित्तानं करतो. माननीय मंत्री महोदय, मला एक विचारायचं आहे, याची CCTV फुटेज असेल त्यांच्याकडे, तर ते प्रिझर्व करण्याच्यासाठी पण मी निर्देश देते आता, कारण ते नंतर आपण द्या, CCTV कॅमेरे कारण कदाचित ते डिलीट सुद्धा केलं जाण्याची शक्यता आहे. पण मीडियाकडे आहेत, मीडियाकडचे आहेत. नाही, आज मीडिया नव्हता. मीडिया बोलतात त्याला एक ॲडिशन करतो. त्याच दिवशी मतदान प्रक्रिया झाल्या 2 आमच्या सन्माननीय सदस्यांनी पत्र दिलेलं आहे. जिल्हा परिषदची इमारत आहे ती, मुख्य कार्यकारी अधिकाऱ्याने की तुमच्या परिसरातलं CCTVचं फुटेज सगळं आम्हाला त्या दिवशीचं द्या, आणि दुसरं ज्या सभागृहामध्ये मतदान होतं ते जे कस्टोडियन त्या कालावधीपुरते जिल्हाधिकारी होते, एक पत्र जिल्हाधिकाऱ्यांना दिले की निवडणूक प्रक्रियेमधलं सगळं व्हिडिओ रेकॉर्डिंग आमच्याकडे द्या. दोन्ही अर्ज आमच्यावर रेकॉर्ड आहेत त्या दिवशी संध्याकाळी 4 वाजता. त्यामुळं आम्ही त्यांना मागणी केलेली आहे. तोंडी ते आम्हाला म्हटले तास देतो, पण आबा म्हणताय, मान्य आबा म्हणतायत तसं ते काय डिलीट करतील, काय एडिट करतील, काय करतील सांगता येत नाही. आपण निर्देश द्यावेत दोघांनाही की ते राखून ठेवा म्हणून. ठीक आहे. सातारा जिल्हाधिकारी आणखीन कोणाकडे दिले तुम्ही? दुसरं जिल्हा परिषद सीओकडे. तर जिल्हाधिकारी आणि सातारा जिल्हा परिषदेचे CEO यांना जे विनंती केलेली आहे संबंधितांनी, प्रत्येकाचा अधिकार आहे कारण CCTVचं फुटेज मिळणं, ते काही गुप्त कारवाई कुठली नव्हती, तर त्या पद्धतीने ते सुरक्षित राहतील की नाही हे बघावं जिल्हाधिकाऱ्यांनी, आणि विभागीय आयुक्त पुणे यांनी सुद्धा त्याच्यामध्ये लक्ष घालावं. कोडके.